अकोला शहरातील तारफाईल परिसरात हृदयाला पिळवटून टाकणारी घटना शनिवारी दुपारी समोर आली आहे। दुहेरी हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे। अकोल्याच्या रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिद्धार्थनगर येथे राहणाऱ्या 35 वर्षीय सूरज उर्फ गोट्या गणवीर ह्या तरुणाने आपल्या 25 वर्षीय पत्नी अश्विनी गणवीर आणि तिची 3 वर्षांची मुलगी आरोही गणवीरचा गळा दाबून खून केला। नेहमीच्या कलहाला कंटाळून त्याने त्या दोघींची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे। आपण स्वतः पत्नी आणि मुलीचा गळा दाबून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली। या घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे। अकोला शहरातील सिद्धार्थनगर येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार सूरजने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता। यानंतर त्याने अश्विनी सोबत दुसरं लग्न केलं। 2 ते 3 महिन्यातच सूरजच्या सुखी संसाराची राख रांगोळी झाली। पुनर्विवाह केलेल्या अश्विनी आणि तिच्या मुलीसह सूरजने गळा आवळून दोघींची काल शनिवारी दुपारी हत्या केली। सूरजचे कोर्या इतक्यावरच थांबले नाही तर तो पहिल्या पत्नीच्या मुलीलाही मारायला गेला। मात्र त्या ठिकाणी पहिल्या पत्नीचे आई वडील यांनी सूरजला अडवल्यामुळे तो दुसऱ्या मुलीला मारू शकला नाही। दरम्यान एवढी मोठी निर्दयता सूरजमध्ये का आली हा प्रश्न सुद्धा आता समोर आला आहे।